इमॅजिन करा की तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये इतका मोठा रेकॉर्ड तोडायचा आहे की तुम्हाला सगळ्यात जास्त मॅचेस खेळणारा प्लेअर बनायचा आहे आणि त्याच वेळेस तुम्हाला तुमच्या टीमच्या कोर प्रोबॅबल लिस्ट मधून बाहेर काढलं जातं. हा एक असा मोमेंट आहे जो वेटरन मिडफिल्डर मनप्रीत सिंग साठी झाला आणि हा डिसिजन हॉकी प्रेमीच्या जगात एक दमदार शॉक सोबत आला आहे. मनप्रीत सिंग हे नवीन नाही तर एक अशी प्लेअर आहे ज्याने इंडियन हॉकीमध्ये 2011 पासून आपुलकीने सेवा दिली आहे. त्यांचा गेम इंटेलिजन्स, लीडरशिप आणि मॅच कंट्रोल हा कायम इंडियासाठी अनमोल ठरला आहे. त्याने 2020 टोकियो ऑलिम्पिक्समध्ये इंडियाला ब्रॉन्झ मेडल जिंकण्यात लीड केले, जे इंडियन हॉकीसाठी एक हिस्टॉरिक मोमेंट होता, कारण त्यामुळे इंडियाला 41 वर्षांनंतर ऑलिम्पिक मेडल मिळाले. परंतु जानेवारी 29, 2026 ला हॉकी इंडियाने जी 33 मेंबर कोर प्रोबॅबल लिस्ट काढली होती त्यामध्ये मनप्रीत सिंगचं नाव नव्हतं, जे एक खूप मोठं सरप्राईज होतं. ही लिस्ट FIH मेन्स प्रो लीग साठी टीम सिलेक्शन मध्ये महत्वाची आहे, कारण ही टीम वर्ल्ड क्लास टुर्नामेंट साठी प्रिपेअर होत आहे. या लिस्ट मध्ये बरेच नवीन टॅलेंटेड प्लेयर्स आहेत, जसे की हरमनप्रीत सिंग, विवेक सागर प्रसाद, सुखजीत सिंग आणि अनेक यंग प्लेयर्स जे टीमचे फ्युचर आहेत. पण वेटरन आणि एक्सपिरियन्स मनप्रीत सिंगचं नाव नसणे खूप लोकांसाठी शॉक होता, कारण त्यांचा एक्सपिरियन्स आणि कन्सिस्टन्सी फ्युचर मध्ये इंडियासाठी एक व्हॅल्युएबल ॲसेट आहे. त्यांच्याकडे 411 इंटरनॅशनल कॅप्स आहेत, जे हॉकी इंडियाचा रेकॉर्ड तोडण्यापेक्षा फक्त एक कमी आहे आणि त्याची लीडरशिप एबिलिटी टीम मध्ये खूप महत्वाची ठरली आहे. हेड कोच क्राग फल्टन म्हणतात की हा डिसिजन वर्कलोड मॅनेजमेंट आणि स्क्वॉड रोटेशन साठी घेऊन झाला आहे, कारण इंटरनॅशनल कॅलेंडर खूप बिझी आहे आणि टीम मध्ये नवीन टॅलेंटला चान्स देणे ही गरजेचे आहे. त्यांनी सांगितलं की सिनियर प्लेयर्सला आराम देणे आणि यंग प्लेयर्सला स्पर्धा देणे टीमच्या डेव्हलपमेंटसाठी इम्पॉर्टंट आहे. प्रो लीगचा रोरकोलू कॅम्प हा वर्ल्ड कप आणि एशियन गेमसाठी एक प्रिपरेटरी स्टेप आहे आणि तिथून फायनल स्क्वॉड निर्धारित होणार आहे. हॉकी इंडियाने हा डिसिजन एक स्ट्रॅटेजी म्हणून जस्टिफाय केला आहे, पण खरंच या डिसिजनमुळे ऑफ फील्ड रिझन्स आहेत की नाही हे ठीक माहिती नाही. काही एक्सपर्ट्स आणि फॅन्स म्हणतात की हे रोटेशन नाही तर एक प्रकारे टीम मध्ये बदल कायमची सुरुवात असू शकते. मनप्रीत सिंगचा फॉर्म लास्ट काही महिन्यात चांगला राहिला आहे. त्याने हिरो हॉकी इंडिया लीग मध्ये पण आपुलकी दिली आहे. त्याच्या ओमिशनमुळे इंडियाचं मिडफील्ड स्ट्रक्चरवर फरक पडेल म्हणून काही हॉकी फॅन्स खूप चिंतित आहेत. वर्ल्ड कप जसे की ऑगस्ट मध्ये आहे, त्याच्या आधी असा मोठा एक्सपिरियन्स गेला तर टीमच्या बॅलन्स आणि लीडरशिपवर प्रश्न उठू शकतो. काही लोक म्हणतात की युथ डेव्हलपमेंट इम्पॉर्टंट आहे, पण त्याला एक्सपिरियन्सची गरज असणार नाही असं नाही. मनप्रीत सारखा एक्सपिरियन्स आणि टॅक्टिकली स्ट्रॉंग मिडफिल्डर टीम मध्ये असणे खूप महत्वाचे आहे, कारण तो मॅचची गेम सिच्युएशन समजून फील्डवर टीमला कंट्रोल करू शकतो. स्टॅटिस्टिकली बघितलं तर मनप्रीत सिंगचं करिअर अनेक रेकॉर्ड्सने भरलेलं आहे. त्याच्याकडे 411 इंटरनॅशनल कॅप्स मध्ये अनेक गोल्स, असिस्ट आणि मिडफील्ड कंट्रोल होते. त्यात 2020 टोकियो ऑलिम्पिक्स मधले ब्रॉन्झ मेडल हे त्याच्या करिअर हायलाइट आहे आणि त्याची लीडरशिप टीमला मोटिवेट करते. त्याला आशा आहे की तो हॉकीमध्ये अजून काही वेळ खेळू शकेल, पण हा डिसिजन त्याच्या करिअरसाठी एक अविश्वसनीय आणि गंभीर प्रश्न उठवतो. या सिच्युएशनमुळे इंडियन हॉकीचं फ्युचर काय दिसेल हे पण बघण्यासारखं आहे. आता तुम्हीच सांगा, मनप्रीत सिंग सारख्या एक्सपिरियन्स आणि सिनियर प्लेअरला टीम मधून बाहेर काढणं हा डिसिजन किती योग्य आहे? आणि अशाच क्रीडा विषयक अपडेटसाठी AGC स्पोर्ट्सला फॉलो करायला विसरू नका.